आम्ही जे बघतोय ते हळूहळू टेम्परेचर वाढते. जेव्हा मी लहान होते करेक्ट, तेव्हा तेव्हा म्हणजे उन्हाळ्यात पण एवढं आमच्या घरी एसी वगैरे असा काही प्रकार नव्हता. ठीक आहे. जर फॅन पण नाही लावलं तरी चालत होतं. उकडायचं पण एवढं नाही. पण आजकाल इतकी गरमी वाढलीये की लोकांना सहनच होत नाही. म्हणजे अजिबात बाहेर सुद्धा लोकांना म्हणजे जाता येत नाहीये. ओके. इट्स ओके श्रुतिका, नो प्रॉब्लेम, इट्स फाईन. वी आर डिस्कसिंग ग्लोबल वॉर्मिंग. ओके. आणि हे तुम्हाला का वाटतं आम्ही हे कशाला डिस्कस करतोय? कोण सांगू शकतो? हे ग्लोबल वॉर्मिंग किंवा पृथ्वी का जो बुखार? हु वॉन्ट्स टू आन्सर? ज्ञानेश्वर, कॅन यू आन्सर? तू आन्सर करू शकतो? बोल. मॅम मी सांगू? ज्ञानेश्वर बोल. मॅम, तुम्ही जे ग्लोबल वॉर्मिंग बद्दल सांगताय ते आम्हाला ह्याच्यासाठी सांगताय की ग्लोबल वॉर्मिंग होण्याचे जे कारण आहे ते आम्ही थांबवू शकतो व ते कमी करू शकतो, ज्याच्याने तापमान कमी होऊ शकते. ओके. अच्छा, मग ते इतकी का म्हणजे इम्पॉर्टंट आहे की आम्ही हे सगळं डिस्कस करावं? तुम्हाला का वाटतं की हे गरजेचं आहे? कारण मॅडम हे मौसम कधी बी चेंज होतोय, त्यामुळे आपल्या शरीरावर खूप परिणाम होत आहेत ना, त्यामुळे. फक्त आम्हाला त्रास होतो का इतर गोष्टींना पण त्रास होतो? जे इतर जंतू आहेत. तापमान वाढल्यामुळे उन्हाळ्यात पाऊस पडू शकतो किंवा पावसाळ्यात पाऊस नाही पडू शकतो. मॅम, करेक्ट. येस सोनाली, टेल मी. कारण आता पावसाळ्यात कधी पाऊस पडतो तर कधी नाही. उन्हाळ्यात पाऊस पडतो, त्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतात, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या. त्या देखील झाडांवर परिणाम होतात. त्यामुळे आपण आपली देखील काळजी घेतली पाहिजे आणि प्राणी पक्ष्यांची देखील काळजी घेतली पाहिजे. ऍब्सोल्युटली. कोणी इथे सांगू शकतं का ते? आणि खरं सांगायचं, तुम्ही करत नसाल तर इट्स ओके. आर्या, कॅन यू समबडी नीड्स टू म्यूट. ओके. पण ओके, तर आम्हाला कळते, आम्हाला खूप त्रास होते. पण डू यू थिंक इट इज इम्पॉर्टंट ऑल्सो थिंक अबाउट आर एन्व्हायरमेंट, जे आपल्या भोवती आहे, जे पशु पक्षी, झाड वगैरे, आणि आता जे आपले शेतकरी ते रोप लावतात, राईट? काही रोप ते पावसाळ्यात लावतात, काही रोप ते हिवाळ्यात लावतात. तर त्याच्यावर काय परिणाम होत असेल का? तुम्हाला काय वाटतंय? मॅडम, येस रुद्र, बोल. परिणाम होत असतात. मॅडम, ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्या पृथ्वीवर खूप बदल होत आहे. ते हिवाळा, पावसाळा, उन्हाळा या सर्व ऋतूंमध्ये आपल्याला खूप आजार जसे जुलाब, उलट्या, जुखाम, सर्दी इत्यादी. यामुळे आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग टाळावी लागते. करेक्ट. ओके. तर हे कशामुळे झालंय, हे ग्लोबल वॉर्मिंग जे आहे किंवा तापमान वाढते सगळीकडे, कशामुळे वाढलेलं आहे? ओके. तर एक मिनिट. आता एक मिनिट. मला माहितीये तुम्हाला उत्तर माहितीये, सगळ्यांना माहितीये. ठीक आहे. तर आम्ही का करूया, एक मिनिट. चॅट मध्ये फक्त एक कारण लिहा की ग्लोबल वॉर्मिंग. चॅट मध्ये बोलायचं नाही. चॅट मध्ये एक कारण जे तुमच्या डोक्यात लगेच येते की कशामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते, चॅट मध्ये लिहा. चला. नाही येत मॅडम लिहिता मला. ओके. हु इज दिस? लिहिता. ओके. तन्वी म्हणतीये ओझोन लेअर डिप्लिशन, म्हणजे ओझोन लेअर जे आहे एक असं लेअर, म्हणजे आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये लेअर आहे जिथे हवा वगैरे असतो, तो त्याच्यामध्ये
होल झालेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये हार्मफुल जे सूर्याचे प्रकाश किरण आहेत त्याच्यानी ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे. ओके. झाडं कापतायत. ओके. कार के एसी से ओके बहुत अच्छे अच्छे जवाब आ रहे हैं. जंगल को काट रहे हैं लोग. वेरी गुड. ओके. पोल्यूशन के वजह से और एसी और ये जो डिओड्रेंट हम यूज करते हैं ना, डिओड्रेंट फिस फिस, तो उससे भी जो ओजोन लेयर है उसमें उससे भी जो ये एक जैसे कवच है, ओजोन लेयर हमको सूरज के हार्मफुल किरणों से बचाता है और वो एक ऐसे कवच जैसे है. पर एसी के कंटिन्यूअस यूसेज के वजह से, फिर जो आजकल पुराने जमाने के जो रेफ्रिजरेटर्स होते थे, जो फ्रिज होते थे, उससे गैस निकलता था जिसमें से जो एक कवच होता है जिसको हम ओजोन बोलते हैं, उसमें होल्स पड़ने लगे. उसके वजह से सूरज के हार्मफुल जो किरणें हैं उससे भी तापमान बढ़ सकता है. ओके. ये जो हम डिओड्रेंट इस्तेमाल करते हैं उससे भी, उसके गैसेस में भी ओजोन का जो होल्स है वो भी इंक्रीज हो सकता है. बहुत लोगों ने ग्रीन हाऊस इफेक्ट मुळे होतोय. ओके. झाडं तोडल्यामुळे, प्रदूषणामुळे, ओके, बदलत्या हवामानमुळे. व्हेरी गुड. ओके. सो गुड रिस्पॉन्सेस एवरीवन. यू आर व्हेरी स्मार्ट. गुड जॉब. ओके. तो पहला कारण है धुआं. ओके. तो ये जो हमारी फैक्ट्री से धुआं निकलता है, आज बहुत लोगों के पास एक ही नहीं 2 कार्स है. अगर कार नहीं है तो एक दो व्हीलर, 2 व्हीलर नहीं है, घर में 2 3 2 व्हीलर है. सब लोग बोलते हैं अभी मम्मी मेरा 10वीं खत्म हो गया है तो मुझे एक 2 व्हीलर खरीद के दो. ठीक है. तो घर में एक के बजाय 2 3 2 व्हीलर आ गए हैं, तो उससे भी धुआं बढ़ने लगा है. ठीक है. और ये धुआं क्या होता है, ऐसे धरती के इर्द गिर्द एक ब्लैंकेट खड़ा कर देता है और जो सारा गर्मी है वो ट्रैप कर देता है. जब ठंडी होती है आप रजाई लेते हो कवर करने के लिए, करेक्ट? यस और नो? ठंडी के टाइम हम रजाई लेते हैं ना ताकि हमें ठंडी ना लगे, या स्वेटर या जैकेट पहनते हैं. तो स्वेटर, जैकेट या रजाई लेने से ठंडी में क्या होता है? क्या होता है जब हम रजाई लेते हैं, अपने ऊपर जब रजाई लेते हैं तब क्या होता है? थोड़ी देर के बाद बहुत ठंडी लग रही है तो थंडीपासून आपलं प्रोटेक्शन होतं. हाँ, मग आपल्याला गर्मी वाटते की नाही? हाँ, फिर हमें गर्मी शुरू, मतलब ना हम वार्म होते हैं, है कि नहीं? जब ठंडी में हम स्वेटर डालते हैं, जैकेट, शॉल या रजाई लेते हैं, तो थोड़े देर के बाद वो रजाई के अंदर भी हमको अच्छा गरम होता है. तो ये धुआं के वजह से या जो फैक्ट्री से निकलता है या फिर अपने 2 व्हीलर 4 व्हीलर से, ये जो धुआं ऐसे धरती के अराउंड ऐसे धुआं का एक ब्लैंकेट या धुआं का एक रजाई ऐसा होता है. तो ऑब्वियसली क्या होगा धरती को? तो धरती को ऑटोमेटिकली गर्मी बढ़ती जाएगी, क्योंकि वो धुआं तो जो भी हीट है अंदर वो बाहर नहीं जाने देगा, क्योंकि इतना धुआं है कि जो सारा गर्मी है धरती के अंदर वो वहीं पे ऐसे ट्रैप हो जाता है. इसीलिए ग्लोबल वार्मिंग, मतलब ये एक कारण है, बहुत कारणों में से ये एक कारण है, हे एक कारण आहे ज्याच्यामुळे धरतीचं जे तापमान आहे ते वाढत चाललंय. ठीक आहे. ओके, फाइन. आता now we look at the next cause. Okay, who can read this for me? Second कारण, cutting trees makes air water.
Okay, Swara, do you want to read? Can you read? Yes, ma'am. Go ahead, Swara. Read. Trees are natural coolers, fresh air. Trees take in bad gases and gives us cool, fresh air to breathe. Rain markers, forest help. Rainmakers. Rainmakers, forest help in bringing rain, which keeps the ground cool. Absolutely. ठीक है? मम्मी इसका जो अर्थ है कौन बताए? क्या है? मम्मी हाँ? झाडांमुळे Let me see. स्वच्छ हवा आपल्याला मिळते. बताऊ मॅम. एक मिनट. मॅम मैं बताऊं? Please wait. Okay. बताऊ हाँ? मैम. जिसको ध्यान से देखना मैम मैं बता सकती हूँ. सोनाली, ओके, सोनाली, कैन यू आन्सर की ट्रीज नॅचरल कूलर म्हणजे ट्रीज एकदम थंड कसं करतं वातावरण? सोनाली, तू सांगू शकतेस का? येस मॅम. बोल. येस मॅम मी सांगू. सोनाली, मॅम गो अहेड. सोनाली, गो अहेड. झाडांमुळे स्वच्छ हवा आपल्याला मिळते. झाडांमुळे स्वच्छ हवा आपल्याला मिळते. थंड गारवा लागतो. ओके, आपल्याला जेव्हाही एकदम वाटत असेल झाडाखाली, एका चांगल्या मोठ्या झाडाखाली, वडाच्या झाडाखाली वगैरे त्याच्या खाली बसलो की एकदम असं कूल थंडगार वाटते, हे की नाही? राईट? तर झाड कापल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होतो. ओके, आणि इथे म्हटलेलं आहे की ट्रीज टेक इन बॅड गॅसेस, म्हणजे जे वाईट गॅसेस आहे ते ट्रीज आत घेतं आणि ते बाहेर कूल फ्रेश एअर ते देतं. कुणाला माहित आहे का ती कुठली हार्मफुल गॅस ट्रीज किंवा कुठलेही झाड आत घेतं? आणि आणि रात्रीचे ऑक्सिजन घेते की आणि कार्बन डायऑक्साईड सोडते. ओके, करेक्ट. सो ट्रीज टेक इन कार्बन डायऑक्साईड, जे आमच्यासाठी खूप बॅड आहे. ओके, हे कार्बन डायऑक्साईड कुठून निघतं? फॅक्टरीच्या गॅसेस मधून, कधी कधी आपले 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरच्या एक्झॉस्ट पाईप्स किंवा गॅसेस जे निघतात तिथून येऊ शकतं. ठीक आहे, जेव्हा लोक म्हणजे लाकूड ते जळतात तिथून पण कार्बन डायऑक्साईड आणि आपल्यासाठी हानिकारक आहे. पण झाडं ते गॅस घेऊन आपल्यासाठी ऑक्सिजन, म्हणजे जे आपल्याला जगायला तो गॅस फार महत्वाचा आहे. ठीक आहे, ऑक्सिजन शिवाय कुठल्याही जगातलं कुठलंही प्राणी किंवा झाड, कुठलंही जे जिवंत हे प्राणी आहे ते जगू शकत नाही. तर एवढं करतात. ठीक आहे, मासा. ओके, राईट. नाव ओके, खूप आता आपण कॉज बघितले म्हणजे कारण. आता त्या कारणामुळे काय होऊ शकतं ते आपण वाचूया. ओके, नाव आय एम गोइंग टू कॉल somebody and they will read this slide. Okay, no academy, no, I will call randomly. नाही. ओके, जर मी केलं ना तर बाकीच्यांना डिस्टर्ब होतो, है की नाही? ठीक आहे, तर आम्ही एका क्लासमध्ये 75 स्टुडंट्स आहोत. ठीक आहे, तर मी सगळ्यांना ट्राय करीन एक चान्स तरी द्यायला. ओके, नीलम, नीलम सुतार, कॅन यू ट्राय? ओके, कॅन यू रीड दिस प्लीज? Yes. Please go ahead.
The Earth's fever is so high that great mountains of ice are melting. This is happening at the north and south poles of our world. Ice is Okay. turning into water. मैम ओके, स्टॉप. ओके, बर्फ पिघलना, ठीक है। अभी यहाँ पे तो हमारे यहाँ जैसे महाराष्ट्र में मुझे नहीं बर्फ नहीं गिरता, ठीक है। पर अगर तुम नॉर्थ साउथ पोल में या दुनिया के कोई भी देश में देखो जहां पे बर्फ गिरता है, ठीक है, और जहां पे ऐसे ऊंची पहाड़े, मतलब वो पहाड़ आइस बर्फ का ही बना है, वो पूरा का पूरा पहाड़ ऐसे समंदर में तैर रहा होता है, उसको ग्लेशियर्स बोलते हैं, ठीक है। मैं आपको ग्लेशियर्स का एक पिक्चर दिखाती हूँ ताकि आपको आइडिया आ जाए कि ये जो बड़े बड़े बर्फ के जो पहाड़ है, कश्मीर कैसे, ठीक है, काश्मीर में बर्फ पडता है. काश्मीर मध्ये आहे, येस, ओके, उत्तराखंड मध्ये आहे, येस, यू कॅन सी इट. लेट मी जस्ट शेअर माय स्क्रीन विथ, गिव मी, ओके, कॅन यू ऑल सी ग्लेशियर्स? ओके, आता हे जे ग्लेशियर्स आहे ते खूप मोठे आहेत, म्हणजे आपल्याला कळणार पण नाही आपले इतकी मोठे आहेत, ओके, आणि ते समुद्रात ते असे वाहत राहतात. तर टेम्परेचर वाढल्यामुळे आपण सायन्स मध्ये विज्ञानमध्ये शिकलोय ना की आईस जो बर्फ आहे, जर टेम्परेचर वाढला, ओके, 0 डिग्री सेल्सिअसच्या पेक्षा टेम्परेचर जर तापमान जर वाढला, त्या आईसला, त्या बर्फाला काय होणार? जर टेम्परेचर वाढलं तर बर्फला काय होतं? ते मेल्ट होतं, आहे की नाही? ते पिघळतं. I heard Okay, got it. your response. बर्फ पिघलता है. अभी अगर मैम दुनिया के जो ग्लेशियर्स हैं, वो पिघलने लगा. मैम Yes, who is this? मैम Madam, I can't hear clearly. There must be something wrong with your connection. Is there a problem with everybody? सगळ्यांना अजिबात नाही का? मैम श्रुतिका बेटा प्लीज म्यूट योरसेल्फ. आपका आवाज की वजह से मैम की आवाज इको कर रही है. आप म्यूट करो. श्रुतिका. या Okay. Thank you. I'm just. Okay, please mute yourself. Ma'am, Thank you. everybody Okay. अब ठीक है, अभी आ रहा है सबको आवाज ठीक से? Yes, ma'am. तुरंत म्यूट कर दो अपने आप को. नहीं मैम नहीं. तुरंत म्यूट कर दो अपने आप को, नहीं तो मैम मैं लेफ्ट हूँ क्या? मैम मैं लेफ्ट हूँ. अगर आपको दिक्कत हो रहा है तो आप मीटिंग छोड़ के फिर से ज्वाइन कर सकते हो. चलेगा. हाँ, जल्दी ज्वाइन करो, ठीक है? चलेगा. तो अभी ये जो इतने बड़े बड़े पहाड़ हैं, पूरा
आवाज ब्रेक होते मैम. Ma'am, please students tell the. Ma'am, please. Can I speak? Great. Okay. So if such a big mountain, अगर इतना बड़ा पहाड़ बर्फ का अगर पिघल जाए, तो आपको क्या लगता है जो समुद्र का जो लेवल है उसको क्या होगा? चैट में बताइए मुझे. कोई भी अनम्यूट करके आंसर्स नहीं चाहिए. अगर ये जो बड़े बड़े ग्लेशियर्स या बर्फ के पहाड़ वो पिघलने लगे तो जो समुद्र का जो लेवल है वो क्या होगा? चैट में सिर्फ टाइप करिए. अच्छा, ओके. थैंक यू तन्वी, हर्षवर्धन, थैंक यू फॉर योर रिस्पॉन्सेज. बढ़ जाएगा, समुद्र का लेवल हाई हो जाएगा, पानी बढ़ जाएगा. ठीक है, इंक्रीज लेवल. ओके, perfect. Thank you very much for your responses. Okay, so let's go back to our slide, and as you can see here, the sea levels are rising. मतलब जो समुद्र का जो लेवल है, वो जो हाइट है वो बढ़ रहा है क्योंकि बर्फ पिघल रहा है, इसीलिए जो समुद्र का लेवल वो राइज हो रहा है. ठीक है, जो वहां के बाकी लोगों को दिख रहा है बच्चा? आप मीटिंग छोड़ के फिर से ज्वाइन कर सकते हो, मे बी आपके इंटरनेट में थोड़ा सा प्रॉब्लम है. ठीक है, तो वहां पे कुछ जो जानवर है जो ग्लेशियर्स पे रहते हैं, जहाँ पे बहुत बर्फ होता है. आप बता सकते हो कुछ प्राणियों का नाम जो वहां पे रहते हैं जहाँ पे बहुत बर्फ है? टाइप कीजिए चैट में. जहां पे बर्फ है वहां पे जो प्राणी रहते हैं उनका नाम बताइए आप, अगर आपको पता हो तो. नहीं तो नो प्रॉब्लम, मैं बता सकती हूँ. टाइगर, ओके. पोलर बेर, यस. yak, very good. Okay, are you sure we have Barasingas in the polar region or whether I am not sure? Okay, are you really sure about this, Neelam, Sutar? Penguins, yes. Polar bears, yes. You have foxes, you have wolves. Tigers, but कौन से टाइप के टाइगर्स? स्पेसिफिक टाइगर्स जो हमारे पीले और काले स्ट्राइप वाले टाइगर्स शायद नहीं दिखेंगे, बट यूजुअली यू हैव साइबेरियन टाइगर्स जो उस रीजन में है. उनका बॉडी का जो फर है, जो बाल है, वो काफी घना डेंस है क्योंकि सर्दी से बचने के लिए. तो स्पेसिफिक होना चाहिए आपको. वुल्फ कुछ दिखते हैं, यस. पोलर फॉक्सेस होते हैं आप वहां पे, एब्सोल्युटली. तो क्या होता है कि जब ऐसे मतलब सी लेवल राइज होता है, बर्फ पूरा पिघल रहा होता है, तो ऐसे जानवरों के जो घर होते हैं वो भी खराब हो जाते हैं, उनको रहने के लिए घर नहीं मिलता. ठीक है, अभी समर्स आर गेटिंग अनबेरेबल. Who can tell me the meaning of unbearable? Unbearable. Summers are getting unbearable. हिंदी में, मराठी में आप बता सकते हो unbearable का मतलब. unbearable का मतलब कौन बता सकता है? हर्षवर्धन? न मोचता येणारे. ओके, विच वी कैन नॉट बेयर, जो हमको सहन नहीं होता है. राइट, कुछ चीजें ठंड में हम सहन कर लेते, पर एकदम ठंडी हमको सहन नहीं होती, एकदम गर्मी हमको सहन नहीं होता है. ठीक है, अनबेरेबल मतलब जे आम्हाला सहन अजिबात होऊ शकत नाही त्याला अनबेरेबल म्हणतात. म्हणजे आजकाल जे गरमीचं जे सीझन आहे ते अजिबात सहनच करता येत नाही. ओके, ओके. नाउ आई एम गोइंग टू कॉल समवन
to just read out this slide. Okay, so let me just pick out someone. Shomojit, can you read this slide, please? Summers are getting unbearable. Extreme heat. Summers are lasting longer and feeling much hotter than before. It's hard for our bodies to stay cool. Correct. and Okay. much Okay. after than Thank you. Thank you. Now I would like Rupali, can you read Thirsty Earth? Thirsty earth, the heat Thirsty म्हणजे काय रुपाली? Thirsty Thirsty Earth म्हणजे काय रुपाली? हा तहानलेला हा तहानलेला तहानलेला हा व्हेरी गुड. वाच रुपाली. The hard bread or lakes, ponds and rivers. These levers very later water for farming and drinking. drinking. व्हेरी गुड जॉब रुपाली. गुड एफर्ट. ओके. थर्स्टी अर्थ म्हणजे तहानलेला धरती. ओके. तर या गरमीमुळे जे नदी आहेत, जे आपले लेक्स वगैरे पाण्याचे जे हे आहेत जागे, तर तिथून खूप इव्हॅपोरेशन, कारण पाणी आता वाळायला लागले है की नाही, तर त्याच्यामुळे झाडांना पाणी मिळत नाहीये आणि शेतकऱ्यांना पण पाणी खूप कमी मिळतात. आता जे लोक इथे जळगाव, लातूर, परभणी, बीड साईडला राहतात, तर मला माहितीये की मी वाचते की तिथे शेतकऱ्यांना खूप प्रॉब्लेम होतो, कारण दरवर्षी पाऊसचा प्रॉब्लेममुळे तिथे पाणी होत नाही आणि जे त्यांना रोपं उगवायचे, त्यांना शेती वगैरे करायचे, त्यांना ते होतच नाही, कारण पाणीचं काय म्हणजे नक्कीच नाहीये ना. पाऊस होऊ शकतो किंवा नाही होऊ शकतो. पाऊस पडला तरी कमीच पडतो, आहे की नाही. तर आपल्या शेतकऱ्यांना पण खूप प्रॉब्लेम होतो. लोकांना पाणी प्यायला सुद्धा पाणी नसतो. ओके. नाव वी आर गोइंग टू द ओके फाईन. सो वाय वी मस्ट केअर टुडे. तर आपल्याला का गरज आहे की हे सगळे डिस्कस करायला. ठीक आहे. कारण शेतकरीमुळे आपल्याला जेवण मिळतं. आपलं जे भाजी किंवा चपाती, भाकरी, भात वगैरे आहे ते कुठून येतं? दुकानातून येतं. पण दुकानाच्या आधी कुठून येतं? आपले जे शेतकरी आहेत ते उगवतात आपल्यासाठी, राईट. तर जे आपले शेतकरी आहेत ते रोप उगवू शकत नाही. ओके. तर सगळ्यांसाठी जेवण कमी आहे. ओके. मग आपले जे पशु पक्षी आहेत, तर खूप ॲनिमल्स जे प्राणी आहेत ते जगू शकत नाही. आता रोडवर पण तुम्ही आता कुत्री, मांजरी वगैरे बघितली तर दिवसात ते अजिबात दिसणार नाही, कारण इतकी त्यांना गरमी होते, प्यायला पाणी नाहीये कुठे व्यवस्थित. ठीक आहे. तर ते जगू शकत नाही. आणि खूप असं पण होतं की जे पक्षी आपले जे चिमणी वगैरे आहेत, तुम्हाला चिमणी माहिती आहे ना? चिमणी बघितले का? तुमच्याकडे चिमणी आहेत का? आजकाल चिमणी फार कमी दिसतात, नाहीतर शहरात चिमणी फार कमी झालेत. कारण का? टेम्परेचर वाढल्यामुळे आता बिल्डिंग एवढे वाढलेत, झाडं कापतायत, तर त्यांना राहायला पण घर नाहीयेत. ठीक आहे. तर तुम्हाला जर जमत असेल तर तुमच्या घराबाहेर, तुमच्याकडे जर घरात बॅल्कनी असेल किंवा कुठेही थोडं एक लहान भांडीत थोडं असं पाणी जर ठेवता येईल तर ठीक आहे ना. 1-2 पक्षी येऊन त्याच्यातून पिऊन जाईल, आहे का नाही? ओके. तर तुम्हाला जमत असेल तर पक्ष्यांसाठी किंवा कुत्री मांजरींसाठी थोडं पाणी ठेवत जावा. ओके.
जमत असेल तरच मी सांगते, ठीक आहे. आपलं काही जात नाही. जर जमत असेल तर जे ह्या प्राण्यांना बोलता येत नाही ते इतकी म्हणजे तहानलेले असतात, तर त्यांच्यासाठी थोडं एक लहान भांड्यात फक्त पाणी रोज ठेवत जावा. ओके. आणि आपल्या भविष्यासाठी, ठीक आहे. किती पृथ्वी आहे आपल्याकडे? खूप आहेत का? की एक पृथ्वी गेलं तर चालते, दुसरी पृथ्वी आहे का आपल्याकडे? किती आहेत पृथ्वी? एक. ओके. तर आपण, आणि हे पूर्ण पृथ्वी आपलं घर आहे, ठीक आहे. करेक्ट. जर त्या घराला, हा घराला काही प्रॉब्लेम झाला तर जे घरात राहणारे लोकांना त्यांनाही प्रॉब्लेम होऊ शकतो. आपलं एकच घर आहे, आपलं एकच पृथ्वी आहे, तर आपली ती जिम्मेदारी आहे की आपण त्याची काळजी घ्यावी. येस ऑर नो? व्हॉट डू यू फील? Yes. Yes, ma'am. Yes. It is Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Thank you. Yes, ma'am. Thank you. Okay. I understand. I'm listening to you. So it is very responsible. It is our responsibility. We have to take care. असं बोलू शकत नाही की मी कशाला करू, माझ्या एका गोष्टीने काय फरक पडेल, असं नाही. ओके. थेंब, ते म्हणतात ना, एकेका थेंबाने एक पूर्ण म्हणजे समुद्र होतो. तर आपण थोडं थोडं आपलं जे काय जमत असेल, मी असं सांगत नाहीये की एकदम जाऊन गव्हर्नमेंटमध्ये पॉलिसी चेंज करा. हा, तुम्ही मोठे झाला, जर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये ऑफिशियल झाला तर प्लीज हे सगळं तुम्ही करू शकता, पॉलिसीज चेंज करू शकता. आता आपल्यासाठी काय जमते, ऍज अ टीचर मी काय करू शकते, ऍज अ स्टुडंट तुम्ही काय करू शकता. तर आपल्या कपॅसिटीमध्ये जे काय जमू शकते ते आपल्याला करायलाच पाहिजे. फक्त कंप्लेन करून की हे बघा हे कसं होतंय, बघा ना आम्हाला हे होत नाहीये, ते होत नाहीये, काही होणार नाही. आपल्याकडून जे काही लहान लहान गोष्टी करत असेल, तुम्हाला वाटत असेल की कोणी बघत नाहीये, ठीक आहे, काही फरक पडत नाही. पण इट इज इम्पॉर्टंट दॅट वी टेक केअर. वी कॅन बी द सोल्युशन. ठीक आहे. सोल्युशनला हिंदी किंवा मराठीमध्ये काय म्हणतात? उपचार. उपचार म्हणतात का? उपाय. ऍब्सोल्युटली. ओके. उपाय. तर आपण ते उपाय व्हायला पाहिजे. ठीक आहे. आपण हे कसं करू शकतो? एक सिंपल एक झाड लावून किंवा आपल्या म्हणजे कचरा कमी करणे. ठीक आहे. की कचरा ज्याच्यामध्ये प्लास्टिक किंवा असला जर कचरा असेल तो त्याला उसको जलाना नहीं है, उससे बहुत एयर पोल्यूशन हो सकता है. ठीक आहे. जर आपल्या समोर कोणी कचरा टाकत असेल तर सांगायला पाहिजे की बाबा असं नको करू, कचरा डब्बा आहे, त्याच्यात आम्हाला आवडतं कधी कधी बिस्किट आणि कुरकुरे आणि पेप्सी किंवा काही ज्यूस वगैरे कधी कधी आम्हाला प्यायला आवडतं, तर तो कचरा आम्ही कुठे टाकतो? हा, असं रस्त्यावरच टाकतो का? जर आमचे कधी कधी चुकून आई बाबांनी असं केलं तर त्यांना पण आधी आम्ही सांगू शकतो, आहे की नाही? हा, आपल्या फ्रेंड्सनी असं हे एक पॅकेट, चिपचं एक पॅकेट कुठेतरी असं टाकून दिलं तर तुम्ही काय करणार? खरंच सांगायचं की बाबा हे घाण दिसतं, हे आपलं देश आहे, ठीक आहे. आपण नाही साफ ठेवलं तर कोण ठेवणार, आहे का नाही? जर तुम्ही रूम कुठलं तरी सोडत असेल तर लाईट बंद करा, फॅन बंद करा. जर लागत नसेल तर. मी असं सांगत नाहीये की अजिबात फॅन वापरायचं नाही, अजिबात लाईट वापरायचं नाही. जर आपल्याकडे लाईट असेल तर अभ्यास प्लीज लावत जा. ओके. जेव्हा तुम्ही एक रूम पासून दुसऱ्या रूम कडे जात असेल तर तो रूमचा लाईट बंद करत जावा, रूमचा फॅन बंद करत जावा. ठीक आहे. तर दिस इज हाऊ वी कॅन बी रिस्पॉन्सिबल सिटीजन्स. शौमोजीत, हाऊ आर यू अ हीरो? आई एम हीरो. शौमोजीत पॉल, कैन यू टेल अदर्स तुम हीरो कैसे हो? शौमोजीत,
प्लीज अनम्यूट योरसेल्फ एंड यू आपने टाइप किया है आई एम हीरो. Ma'am, I am save the earth. That's a very nice thing. That's a very nice gesture, Shomujit. And you are a hero. That means all of you here, all kitne hain hum? We are around 70, मुझे include करके. About 70 लोग हैं, ठीक है? हम सारे, we are all heroes. We are all going to try and save the earth. जितना हमारा capacity हो, उतना हम कर सकते हैं, ठीक है? Okay. So, what is the simple name for global warming? कौन बस बता सकता है मुझे? Pollution. Pollution. Okay. This is going to be okay. एक minute. Who's this saying pollution again? Please stop doing that. Let's not disturb the class. Okay? मैंने एक बार सुना उतना काफी है, ठीक है? तो आप ये क्वेश्चन stop saying pollution again. We are disturbing the others. Okay, I heard you. Thank you. आप ये क्वेश्चंस नोट डाउन करेंगे और कल जब हमारा क्लास होगा तो हम देखेंगे कि किसको आंसर्स मिले हैं. अगर आपके आंसर्स गलत भी हुए, इट्स ओके, नॉट अ प्रॉब्लम, हम डिस्कस कर सकते हैं, ठीक है? तो कोई प्रॉब्लम नहीं, पर मुझे चाहिए कि आप थोड़ा सा 10 मिनट निकाल के ये जो 3 प्रश्न है वो उसके आंसर्स मुझे कल तक चाहिए. तो 5 मिनट है, मैं 5 मिनट दे रही हूं आपको कि आप ये स्क्रीनशॉट लेके ये जो 3 प्रश्न है ह्या 3ही प्रश्नांचे मला उत्तर पाहिजे. थोडं बहुतेक तुम्हाला रिसर्च करावं लागणार, तर 10 मिनिट फक्त या 3 प्रश्नांसाठी. स्क्रीनशॉट घ्यायला माहितीये का तुम्हाला? किंवा तुम्ही लिहू पण शकता. ओके? यस मैम, हमने स्क्रीनशॉट मार लिया है. थैंक यू मैम. अगर आपने स्क्रीनशॉट लिया है तो आप मीटिंग से जा सकते हैं, ठीक है? और कल आना. Thank you. Bye ma'am. Bye ma'am. Bye. Have a good evening. Thank you ma'am. See you. Thank you ma'am. Thank you ma'am. Thank you ma'am.